नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. काय आत्ता जस्ट दसरा होऊन गेलेला आहे. काय दसऱ्याच्या दिवशी सोनं वगैरे खरेदी केलं का नाही? सांगा कमेंट सेक्शनमध्ये. किती केलं सांगू नका हां, म्हणजे आजूबाजूंना कळायला नको किती सोनं आणलेलं आहे ते. आता दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी का करतात? हे बऱ्याच नवीन पोरांना किंवा पोरींना माहिती नसेल. तर आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त ही एक संकल्पना आहे. 3.5 मुहूर्तांपैकी येतात कुठले? तर एक येते अक्षय तृतीया, एक येतो गुढीपाडवा, एक येतो दसरा आणि एक येतो दिवाळीतला पाडवा. दिवाळीतला पाडवा हा अर्ध मुहूर्त पकडला जातो आणि बाकी सगळे एक मुहूर्त पकडले जातात. आता जेव्हा मी पण या व्हिडिओसाठी अभ्यास करत होते ना, तेव्हा मी पण माझ्या डोक्यात पण हा विचार आला होता, की काय होतं माहिती का, की दसऱ्याच्या दिवशीच पुण्यामध्ये तरी सांगते, जे कुठले नावाजलेले सोनार आहेत, त्यांच्या दुकानांच्या बाहेर रांगा लागलेल्या असतात आणि लोकं तरीसुद्धा रांगेत उभं राहून त्याच दिवशी सोनं घ्यायचं म्हणतात. का? कारण शुभ मुहूर्तावर घेतलं. तर बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो डोक्यात, की आत्ताच घ्यायची गरज आहे का? नंतर घेतली तर काही फरक नाही पडत का? कशाला आपल्या पूर्वजांनी या सगळ्या संकल्पना आणल्या? तर जेव्हा वाचायला सुरुवात केली, तेव्हा एक छान लॉजिक ह्याच्यामध्ये समोर आलं. काय बघा, तर टिपिकली एप्रिल आणि मार्च या महिन्यामध्ये आपले हे 2 सण येतात प्रामुख्याने कुठले? अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा. जेव्हा सोनं विकत घ्यावं असं म्हणतात. आता हाच जो सीझन आहे मार्च-एप्रिलचा ह्याच्याच दरम्यान किंवा थोडंसं अलीकडे आपण म्हणू शकतो शकतो, तर रब्बी हंगामाची कापणी होते. ओके. आणि जर आपण दसरा आणि दिवाळीतला पाडवा म्हणला, तर हे साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या महिन्यात येतं आणि याच दरम्यान किंवा हलका अलीकडे खरीप हंगामाची कापणी होते. आता पूर्वजांनी किती अमेझिंग विचार केलेला आहे बघा, की कापणी झाली, कापणी झाल्यानंतर बाजारात जे काय धान्य आले ते विकले आणि विकल्यानंतर पैसे जे मिळतील, ते खर्च न करून टाकता ह्याच्यातलंच थोडी रक्कम नका होईना सोन्यात गुंतवा आणि मग उरलेले पैसे जे आहेत, ते तुम्ही परत खर्च करू शकता. कशासाठी पण तुमच्या गरजांसाठी असतील किंवा परत पुढची बियाणं विकत घेण्यासाठी असू शकेल. सो जे आपण आपल्या चॅनलवर म्हणतो, की इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्स हेच आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. आता तुम्ही कधी गुंतवायचे आहेत पैसे? या 3.5 मुहूर्ताच्या वेळेलाच गुंतवायचे आहेत? का दर महिन्याला थोडं, 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 थोडं एस-आय-पीच्या स्वरूपात गुंतवायचे? हा निर्णय मात्र तुमचाच असेल. पुढे जायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मी जे आता तुम्हाला खरीप, रब्बी वगैरे हे सगळं सांगितलं, हे सगळं इंटरनेटवरती वाचून सांगितलेलं आहे. आमची काही शेतीवाडी नाहीये. पण आपल्या चॅनलवरचे जे अनेक सबस्क्रायबर्स आहेत, बरेच जण शेतकरी बांधव आणि भगिनी आहेत. म्हणजे मला कमेंट सेक्शनमध्ये अनेक वेळेला येतात, की आम्हा शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही एखादी गुंतवणुकीची योजना किंवा काही एखादा पर्याय सांगाल का? तर तुम्हा सगळ्यांकडे आज छोटीशी एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, की हे जे मी आता सांगितलं खरीप, रब्बी वगैरे, तर ते बरोबर आहे की नाही तुम्ही पण एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये एवढं बघितलं, की कधी गुंतवणूक करावी. पण कुठे गुंतवणूक करावी हे आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं नाही. आणि कुठे म्हणल्यावर अरे बापरे! एवढे सगळे पर्याय आहेत. आता ह्याच्यातले सगळे आज जर डिस्कस करायला लागलो, तर तुम्हाला साधारण एक 2 तास व्हिडिओ बघत बसायला लागेल. एवढं नको ना करायला. बास. एवढ्या 3 बद्दलच आज आपण डिस्कस करूया. पण जे उरलेले 6 जे होते, ते तुम्ही शिकणार तरी कसे? आता त्याच्यासाठी उपाय खूप सोपा आहे. जायचंय तुमच्या साध्या WhatsApp, तुमच्या नॉर्मल WhatsAppवरती. तिथे तुम्हाला अपडेट्स नावाचा टॅब दिसेल. तिकडे सर्च बारमध्ये जायचंय आणि तिकडे CA रचना रानडे मराठी असं सर्च करायचंय. सर्च केलं, की तिकडे तुम्हाला फॉलो बटन दिसेल. त्या फॉलोवर क्लिक करा. ती बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजे काय होईल, जसं आपलं YouTubeवरचा चॅनल आहे, तसं आता WhatsAppवरती पण माझा चॅनल आहे आणि रोज इथून पुढे 6 दिवस मी तुम्हाला रोज एक व्हिडिओ पाठवणार आहे त्या WhatsApp चॅनलवरती. काही नाही, लिंकवरती क्लिक करायचंय आणि व्हिडिओ बघायचा आहे. सो 6 दिवसांचा गृहपाठ डायरेक्ट आत्ताच देतेय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, "बापरे! काय पैसे वगैरे भरायचे आहेत का?" फुकट आहे आणि फुकट ते पौष्टिक. आता आपण 3 गुंतवणुकीच्या पर्यायांकडे बघणार आहोत. एक आहे एफ-डी, एक आहे सोनं, एक आहे शेअर्स. ओके. आता तुम्ही म्हणाल या 3 पैकी पहिला नंबर कोणाचा? अर्थात माझं जे लाडकं आहे तिथपासनंच म्हणजेच शेअर्सपासनं. पण तुम्हाला जर शेअर्सबद्दल नीट माहिती नसेल, की कुठला स्टॉक विकत घ्यावा, कधी विकत घ्यावा, कधी विकावा हे माहीत नसेल, तर तुम्ही प्लीज इतरांच्या टिप्सवरती तर अजिबातच पैसे गुंतवू नका. ह्याच्यासाठी काही एक सोपा पर्याय आहे का? तर आहे. हा पर्याय म्हणजे तुम्ही डायरेक्टली निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. आता इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय हे माहीत नसेल, तर ह्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. व्हिडिओ आधी बघून नक्की घ्या. ह्याच्यात काय होतं, तर तुम्ही भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये
पटकन उदाहरण घ्यायचं झालं तर रिलायन्स, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, आय-सी-आय-सी-आय, एस-बी-आय या सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवत असता. आता तुम्ही म्हणाल, की रचना ह्याच्यातनं नक्की परतावा किती मिळतो? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. रिटर्न्स किती मिळतात? तर ह्याच्यासाठी निफ्टी हा जो एक इंडेक्स आहे, हा 1996 सालापासून सुरू झाला होता. 1996 ते 2023 हा एवढा मोठा जवळ-जवळ एक 26 वर्षांचा 27 वर्षांचा जवळ-जवळ हा कालावधी आहे. तर एवढ्या कालावधीमध्ये नक्की निफ्टीने किती परतावा दिला, हे आपण कॅल्क्युलेट कसं करणार? तर त्याच्यासाठी सोपा उपाय कसा? बघा. आता मी आले आपल्या वेबसाईटवरती rachanaraनडे.com वरती. आता इथे तुम्हाला जायचंय फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स इथे. ओके. फायनान्शियल कॅल्क्युलेटर्समध्ये आल्यावरती इथे तुम्हाला CAGR कॅल्क्युलेटर दिसेल. ह्याचाच अर्थ कंपाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. इथं मी आता क्लिक करते. आता बघा निफ्टीची 1996 साली व्हॅल्यू किती होती? तर ₹1000 रुपये नाही, 1000 ही व्हॅल्यू होती. आता मी जसा व्हिडिओ शूट करते याची साधारण व्हॅल्यू 19,500. त्याच 1,000चा आज भाव 19,500 झालेला आहे. आणि हे किती वर्षात झालं? 1, 2, 3, 4, 5 हे झालंय सगळं 27 वर्षांमध्ये. आता हे करायचं आणि इथे मी म्हणणार कॅल्क्युलेट CAGR. हे बघितलं तर तुम्हाला मी इथं झूम करून दाखवते जरा. इथे तुम्हाला दिसेल की साधारण 11.62% एवढा परतावा कोणी दिलेला आहे? एवढा परतावा निफ्टीने दिलेला आहे. तर कमी आहे का जास्ती आहे? अर्थात जास्ती आहे. एफ-डीमध्ये किती मिळतात? साधारण 7-1% मिळतात. सोन्यामध्ये किती मिळतात? सांगणार आहे, थांबा. पण सोन्यापेक्षाही जास्ती निफ्टीमध्ये मिळतात, हे तर तुम्हाला आत्ता नक्की कळालं. आता तुम्ही म्हणाल, "ओके 11.6 चांगला आहे, मान्य आहे." पण हा सगळा झाला इतिहास. इथून पुढे जर आम्ही सुरू करायचं म्हणलं, तर हे काय 11.62 कायमच मिळत राहणार का? तर ह्याची खात्री ना मी देऊ शकते, ना कोणीच नाही देऊ शकत ह्याची खात्री. पण आपण काय म्हणू शकतो माहिती का? एक साधारण आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो एक पेसिमिस्टिक आणि एक ऑप्टिमिस्टिक. ह्याची टार्गेट्स काय असू शकतात निफ्टीची? पेसिमिस्टिक म्हणजे काय? मी काय फार काही आशावादी नाहीये. ठीक आहे, आत्तापर्यंत जेवढं चालत आलंय 11.6% परतावा, अहो तेवढा तरी मिळेल, म्हणजे पेसिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय? आशावादी. अहो हे तर झालं आधी. आता भारत आपण महाशक्ती झाली म्हणतोय. आजच मी सकाळी-सकाळी बातम्यांमध्ये बघितलं, की 2030 पर्यंत भारत हा जगातील 3री सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती बनेल असं म्हणतायत. आता तुम्ही म्हणा, भारत जर एवढ्या चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आत्ता असेल आर्थिकदृष्ट्या, तर आपण 11.6%च परतावा पकडावा का 11.6 पेक्षा जास्ती पकडला पाहिजे? तर आयडियली जास्ती पकडला पाहिजे. तर या 2 सिनारिओजमध्ये 2030 सालापर्यंत निफ्टी कितीपर्यंत पोहोचू शकेल काही अंदाज आहे? जर 11.6 पर्यंत जर याच रेटने जर आपण पकडलं, तर माझ्या मते तो साधारण 40,000च्या आसपास जायला हरकत नाही 2030 पर्यंत. आणि जर आपण आशावादी पकडलं 14.5-15% आसपास, तर 50,000च्या वरती पण निफ्टी जायला हरकत नाही. आज किती आहे? 19,500च्या आसपास आज आहे. काय भारी वाटलं ना? पण तुम्हाला वाटलं असेल, की रचनाने हे 40-50,000 काय हवेतनं आकडे आणले का? हवेतनं नाही आणलेत. बघा. आता मी आले www.rachanaraनडे.com वरती. इथे मी जाणार आहे परत फायनान्शियल कॅल्क्युलेटर्सच्या सेक्शनमध्ये आणि इथं खालती येऊन लमसम एफ-व्ही कॅल्क्युलेटर म्हणजे फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर इथं मी आता जाणार आहे. आत्ता आपण म्हणलो जसं आत्ता साधारण निफ्टीची व्हॅल्यू किती आहे? तर साधारण 19,500. मी म्हटलं असं थोडासा निराशावादी, अगदी फार काही विशेष नाही. आत्ता जोपर्यंत जेवढा परतावा मिळाला, तेवढाच परतावा मिळेल. म्हणून आपण 11.6च इथं घेऊयात. मी म्हटलं असं आपल्याला टार्गेट काढायचं आहे 2030 पर्यंत. तसं जर असेल, तर आपण इथं 2030 म्हणजे आता 23 चालू आहे. 7 वर्षांच्या कालावधीतलं आपलं हे टार्गेट असेल निफ्टीसाठी. आणि जर मी इथं सबमिट म्हटलं, तर बघा फ्युचर व्हॅल्यू आहे 42,042 म्हणजे निफ्टी 40,000च्या वरती जायची शक्यता आहे. आता मी म्हटलं सर थोडा आशावादी जर आपण घेतला एक साधारण 14.5% जर मार्केट वाढत गेलं, निफ्टी वाढत गेलं याच 7 वर्षांमध्ये, तर 50,000चा टप्पा गाठेल का? 50,312. बघा, आता हेच जर तुम्ही मी म्हटलं शिस्तबद्ध पद्धतीने दर महिन्याला थोडे-थोडे गुंतवत राहिला, तर हे एक पॉसिबल आकडे आहेत. खात्रीशीर नाही, पण होऊ शकतो ही ही लेव्हल येऊ शकते का निफ्टीची? तर नक्की येऊ शकते. आता मी तुम्हाला मगाशी म्हणाला तसं जर तुम्हाला इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये थोडेच पैसे टाकायचे असतील, पण जर तुम्हाला स्वतःला स्टॉक मार्केट शिकून जर तुम्हाला कुठले शेअर निवडायचे, कसे निवडायचे, कधी विकत घ्यायचे, कधी विकायचे ह्याच्याबद्दलचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याच वेबसाईटवरती शेअर मार्केट मराठी असा देखील टॅब आहे. इकडे जर तुम्ही गेला तर इकडे आपले आत्ता 4 कोर्सेस अवेलेबल आहेत. ह्याच्यातले स्टॉक मार्केटसाठी स्पेसिफिक पहिला बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट तुम्ही करू शकता, मग फंडामेंटल एनालिसिस करू शकता आणि मग टेक्निकल एनालिसिस करू शकता. ह्याचे पॅकेज कोर्सेस पण आहेत, जेणेकरून कॉम्बो जर तुम्ही घेतलं, तर अर्थात तुमचे अजून थोडे पैसे वाचतीलच आणि शिवाय तुम्ही जर हा कुपन कोड यूज केला, कुठं हा जिथं दिसेल तुम्हाला, तो जर कुपन कोड तुम्ही यूज केला, तर अजूनच पैशांची बचत होईल.
आता दुसरा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे एफ-डी अर्थात फिक्स्ड डिपॉझिट. ह्याला आपण एक मुदत ठेव हा शब्द पण खूप आधी इंट्रोड्यूस केलेला आहे आपल्या चॅनलवरती. आता एफ-डी म्हटल्यावर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारण 6.5% ते 7%च परतावा मिळतो. सो ही एक थोडीशी निगेटिव्ह बाजू आहे एफ-डीची. पण ह्याचा अर्थ असा का, की एफ-डी म्हणजे भंगारच असते? तर अजिबात नाही. एफ-डी सुद्धा एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय. कोणासाठी? तर शक्यतो ज्यांना टेन्शन नकोय. मी जे काही पैसे गुंतवलेत त्याचे अमुक-अमुक वर्षानंतर मला एवढे पैसे येणार म्हणजे येणार. अशा लोकांसाठी एफ-डी हा एक खरंच चांगला गुंतवणुकीचा पर्याय. अजून 1-2 पॉइंट्स आहेत ते आपण नंतर कव्हर करणार आहोत. पण माझे 2 पॉइंट्स ते खूप महत्त्वाचे आहेत ते कायम लक्षात ठेवा. एक म्हणजे कुठल्याही बँकेत तुम्ही जेव्हा एफ-डी कराल, तेव्हा एका ठिकाणी 5 लाखापेक्षा जास्ती एफ-डी करू नका. का? कारण जर 1% काही बँक काही प्रॉब्लेम आला म्हणजेच काय बुडाली वगैरे, तर 5 लाखापर्यंत तुम्हाला इन्शुरन्स म्हणजे विमा असतो तुमच्या एफ-डीवरती. डी-आय-सी-जी-सी यांनी हा विमा दिलेला असतो. सो ह्याचा अर्थ काय? जरी बँक बुडली तरी 5 लाखापर्यंत तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात. इथपर्यंत ओके? आणि दुसरी गोष्ट अशी शेवटी तुम्ही एफ-डी कधी करताय? तुम्हाला खात्री हवी आहे म्हणून. तुम्हाला रिस्क जोखीम नकोय म्हणून. तर थोडक्या अगदी अर्ध्या टक्क्यासाठी, पाव टक्क्यासाठी अशा एखाद्या बँकेत पैसे गुंतवू नका, ज्या बँकेचं तुम्ही विशेष नावही ऐकलेलं नाहीये. म्हणजे काय? आता एखादी चांगली नॅशनलाइज्ड सेक्टरमधली बँक आहे किंवा एखादी मोठी प्रायव्हेट सेक्टरमधली बँक आहे. इकडे पैसे गुंतवायला आयडियली हरकत नाही, कारण ती बुडण्याची शक्यता कमी असते. बरोबर? सो एफ-डी कुठल्याही ठिकाणी करताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. शक्यतोवर 5 लाखाच्या आत आणि शक्यतोवर मोठ्या बँकांमध्ये. आता वळूया तिसऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायाकडे आणि ते म्हणजे बऱ्याच महिलांचं लाडकं सोनं. आता सोनं म्हटलं की तुम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे, परतावा किती दिलेला आहे? घालून आनंद मिळतो तो वेगळा. पण आता आपण बोलतोय परतावा या दृष्टिकोनातून. जसं मी तुम्हाला म्हटलं एफ-डीमध्ये 7-8% मिळतात. निफ्टीमध्ये साधारण 11.6%. तसं जर आपण सोन्याचं 1947 पासून आता 2023 पर्यंत एक सर्वसाधारण परतावा बघितला, तर सोन्याने 8.9% हा सरासरी परतावा दिलेला आहे. सो तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल, की सोनं हे एफ-डीपेक्षा थोडं जास्ती परतावा देतोय. पण इक्विटी निफ्टीपेक्षा कमी परतावा आहे थोडा. पण सोनं मग आपल्या पोर्टफोलिओमध्ये, आपल्या गुंतवणुकीच्या जो काही आपलं जेवढं जिथे-जिथे आपण गुंतवणूक करणार आहोत, इथं सोनं असावं का नसावं? तर माझं मत किंवा जे अनेक हुशार मंडळी आहेत, त्या सर्वांचं मत आहे, की तुमच्या टोटल गुंतवणुकीच्या रकमेच्या साधारण 10% तरी सोनं असावं. आता का? कारण जनरली असं मानलं जातं, की स्टॉक्स आणि सोनं हे छोट्या कालावधीमध्ये किंवा मीडियम कालावधीमध्ये विरुद्ध दिशेने जातात. म्हणजे जर स्टॉक्स वरती गेले, तर सोनं पडतं आणि जर स्टॉक्स खालती गेले, तर सोनं वाढतं. ह्यानी तुमच्या ओव्हरऑल एका पोर्टफोलिओला एक चांगला बॅलन्स येण्यासाठी मदत येते. तिसरी सोन्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा असं काही युद्ध वगैरे सुरू होतं, जेव्हा आपण म्हणतो अनसर्टॅनिटी येते. आपल्याला माहीत नसतं, "अरे बापरे! आता काय होणार आहे, काय नाही." तर बरेचसे मोठे-मोठे जे गुंतवणूकदार असतात, ज्यांना आपण फंड मॅनेजर्स वगैरे म्हणू शकतो, हे लोकं पण इक्विटीमध्ये गुंतवण्यापेक्षा किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवण्यापेक्षा कुठं ना कुठेतरी प्रेफरन्स ते देतात सोन्याला. आता का ह्याच्या मागे पण एक लॉजिक आहे. कारण सोनं हे सगळ्यात जास्ती सेफ मानलं जातं. सो लोकं म्हणतात, "बापरे! युद्ध वगैरे चालू आहे. खूप अनिश्चितता आहे आत्ता मार्केटमध्ये." तर अशा वेळेला आपण जिथं निश्चित आहे आपली गुंतवणूक, तिथे गुंतवलेले जास्ती चांगले आणि म्हणून सोन्याला जनरली तेव्हा भाव चांगला मिळायला लागतो. आता वळूया आपण पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की आपण नक्की सोन्यामध्ये जर पैसे गुंतवायचे म्हणले, तर आपण कुठल्या प्रकारे गुंतवू शकतो? छान एखादा हार घेतला, मस्त बांगड्या वगैरे करून घेतल्या, तर ही गुंतवणूक नाही. आपण कुठे गुंतवणूक म्हणू शकतो? वेडणी घेतली किंवा वळं घेतलं, गोठ घेतलं, जिकडे मेकिंग चार्जेस, बनवण्याचे चार्जेस जवळ-जवळ शून्य असतात, ती झाली तुमची सोन्याची गुंतवणूक. हे झालं फिजिकल गुंतवणूक. आता तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचे असतील, तर एस-जी-बी म्हणा, जे आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे हा. तर एस-जी-बीमध्ये तुम्ही सुद्धा पैसे गुंतवू शकता, पण ते परत एक कालावधीतच गुंतवू शकता. आत्ता ती कालावधी चालू नाही. सो एस-जी-बीबद्दल माहिती तर तुम्ही नक्की घेऊन ठेवू शकता आणि आत्ता या तुम्हाला टेकमध्ये कळालं असेल, की सोन्यात नक्की परतावा किती मिळतो, गुंतवायचे असतील तर काय-काय पद्धतीने गुंतवू शकता. पण शेवटी जिंकलं कोण? सर्वश्रेष्ठ कोण? सोनं, एफ-डी का शेअर्स? ते बघूयात लगेच पुढच्या भागात. आता आपल्या बक्षीस समारंभाला सुरुवात करूयात. एक छान पोडियम वगैरे आणा की ॲनिमेशन टीम. वाह, वाह, वाह! क्या बात है! आता तिसरा क्रमांक आहे एफ-डीजचा. दुसरा क्रमांक आहे गोल्डचा आणि पहिला क्रमांक आहे शेअर्सचा. आता 1 मिनिटं लगेच करू नका. थांबा, थांबा. हे कशावरनं ठरवलं मी? परतावा कोणाचा किती जास्ती याच्यावरनं हे रँकिंग आलं. ओके. पण परताव्याच्या इथं जोखीम पण आहे बघा.
जोखीम म्हणलं तरी सगळ्यात जास्ती जोखीम शेअर्समध्येच, त्याच्या खालोखाल कमी जोखीम सोन्यामध्ये, त्याच्या खालोखाल कमी जोखीम एफ-डीमध्ये. ह्याच्यातनं आपण काय शिकलो? जेवढी जास्ती जोखीम घ्याल, तेवढा जास्ती परतावा मिळेल. पण मग तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? तर खरं सांगितलं तर कोणीच नाही. तुम्ही म्हणाल, "अरे हे काय?" आता ठरतं कसं सर्वश्रेष्ठ कोण? तर तुमचं ध्येय काय आहे? त्याच्यावरनं सर्वश्रेष्ठ कोण हे ठरतं. आता तुमचं ध्येय जर असेल, की मला 1 वर्षाच्या आत माझ्या पोराची फी भरायची आहे, शाळेची फी भरायची आहे आणि म्हणून मला 1 वर्षाच्या आत एवढी रक्कम हवी म्हणजे हवी. ह्याच्यासाठी एफ-डी हे सर्वश्रेष्ठ ठरेल. सो जर आपण परत इथं जर टेबलवरती आणायचं म्हटलं, तर छोट्या कालावधीची जी ध्येय असतील 1 वर्षाच्या आतली, तर ह्याच्यासाठी एफ-डी सर्वश्रेष्ठ. जर तुम्ही मीडियम किंवा लाँग टर्म म्हणजे साधारण 3 ते 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं जर तुमचं ध्येय असेल, उदाहरण असेल पोरांचं उच्च शिक्षण असेल, पोरा-पोरींची लग्न असतील, तर ह्याच्यासाठी पोरांचं शिक्षण एवढंच म्हटलं का? पोरं म्हणजे पोरा-पोरींचं दोघांचं उच्च शिक्षण हां आणि पोरा-पोरींची लग्न हे जर असेल, तर हा झाला तुमचं मीडियम किंवा लाँग टर्म कालावधी. ह्याच्यासाठी सोनं आणि शेअर्स दोन्हीही चांगले ठरू शकतात. पण मी म्हटलं असं, जेव्हा अनिश्चितता येते, तेव्हा सोन्याला प्राधान्य जास्ती दिलं जाईल. सो एकंदर काय, आपल्या अख्ख्या पोर्टफोलिओमध्ये फक्त सोनं किंवा फक्त शेअर्स किंवा फक्त एफ-डी ठेवायची नाही. तिघांचाही समावेश असला पाहिजे आणि तुमच्या ध्येयाप्रमाणे तुमचे जे काय गुंतवणूक असेल, ती मॅच करून घेणं खूप गरजेचं असेल. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. हे लाईक बटन हाणायला विसरू नका. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.